सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। आणि सकाळी 6:15 वाजता आलो आहे ग्राउंडवरती। आता 6:45 वाजलेत तरी अजून एक राऊंड रनिंग केली नाही, फक्त वॉकिंग चालू आहे। कारण की आज रनिंग करायला कोणीच तयार नाही आहे। काल अश्विनची सुट्टी होती, त्यामुळे आज तो एकटाच रनिंग करणार आहे आणि मी आज फक्त स्किपिंग मारणार आहे आणि पुशअप मारणार आहे। 100 ते 150 आज फक्त पुशअप्स मारणार आहे। बघूया आता अश्विनची रनिंग तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये। जर अश्विनने रनिंग नाही केली तर दिसणार नाही, केली तर नक्की दिसेल। आणि संकेत आणि आकाश 5 किलोमीटर मारायला गेलेत आज वापस, त्यांचा पण आज तुम्हाला टायमिंग सांगतो। आत्ताच अश्विन ग्राउंडचे 8 राऊंड कंप्लीट करून आलाय। अश्विन टाईम काय लागलाय? टाईम नाही लावला पण दम लागलाय, म्हणजे कमी टायमिंगमध्येच मारला असेल त्याने। आता काय करतो, पुशअप मारायला चालू करतो। एक सेट झाला स्किपिंगचा, आपला एक सेट झाला आहे पुशअपचा। आता अश्विन स्किपिंग मारतोय। किती मारतोय अश्विन? 500 बस, फक्त 500। अजून मी 1000 स्किपिंग कंप्लीट करतो। 2 सेट पुशअपची झाल्यानंतर अजून 1000 स्किपिंग मारतो, त्याच्यानंतर स्ट्रेचिंग वगैरे चालू करेन। स्ट्रेचिंग चालू आहे, सोनूची स्ट्रेचिंग घेतोय बाबूने कोर्स केला स्ट्रेचिंगचा। सोडू नको बाबू, बस ह्याच्यानंतर नंबर माझा। संपूर्ण मसल लूज करतोय। हा, मोडून टाक या साईडला। मोडला ना? उलटा हो आता। अश्विन स्किपिंग मारतोय। 300 कंप्लीट झालेत अश्विनचे स्किपिंग, अजून फक्त 200 बाकी आहेत। 5 किलोमीटर मारून आलेत संकेत आणि आकाश। काय लागलं टायमिंग 5 किलोमीटरला? काय लागलं टायमिंग? खरं सांग। 25-30 तोच टायमिंग। परवा पण तोच टायमिंग आला होता आणि आज पण तोच टायमिंग आलाय। फरक एवढाच आहे फक्त की आज उन्हात पळालेत ते लोक। 8 वाजता रनिंग स्टार्ट केले त्यांनी, 8:30ला रिटर्न आलेत। म्हणजे उन्हामुळे थोडंसं एनर्जी जास्त जाते ना, त्यामुळे थोडा फरक पडला असेल। ठीक आहे, आतून पुशअपचे 2 सेट झालेत, अजून एक 4 सेट बाकी आहेत पुशअपचे। 20-20चे 6 सेट मारणार आहे, म्हणजे 120 पुशअप्स कंप्लीट होतील। अजून जर एनर्जी राहिली तर अजून 15-15चे 2 सेट मारेल, म्हणजे आपले आज 150 पुशअप्स कसे पण कंप्लीट होतील। काय करणार आहे वर्कआउट आज? काय असेल, काय करणार आहे वर्कआउट? स्किपिंग झाली माझी 1000 झाली? अरे बापरे, 1000 स्किपिंग झाली। सांगा काय करतो वर्कआउट? काय करतोय? तू तुझ्या टाइम वर्कआउट स्ट्रेचिंग करणार आहे तुझी आणि माझी ना? ठीक आहे आकाश, आमच्या दोघांची स्ट्रेचिंग घ्या। CRPF जवान आम्हाला बोलत देत नाही, आमच्या दोघांची स्ट्रेचिंग घ्या आज। घे ना, नाही तू घे। डिस्कशन चालू आहे 5 किलोमीटरचा। बाबूने एवढी भारी स्टिचिंग केली, सोनू झोपलाय। आता हा उद्या सकाळपर्यंत इथं झोपणार आहे। सकाळी उठून 1600 मारणार आहे 5:10 मध्ये। चले हे झोप, आता कोण करणार स्टिचिंग? आता बाबूचा नंबर स्टिचिंगचा। आणि सोनूला काय येत नाही स्टिचिंग, बघूया कसा करतोय। काय ना काय म्हणून टाकणार माहिती तुझं। आजचं टार्गेट कम्प्लीट झालंय। 1500 स्किपिंग झालेत आज आणि 120 पुशअप झालेत। स्ट्रेचिंग पण कम्प्लीट झाले। आता पॅकअप करून घरी जातो। वर्कआउट कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही नाश्ता करायला चाललो आहे। आणि आज अश्विनने 8 राऊंड कंप्लीट केल्यामुळे आज अश्विन आम्हाला नाश्ता करायला घेऊन जाणार आहे। मस्त अश्विन मेंदूवडे, इडली वगैरे मस्त चांगलं भेटतं। खायचं जे खायचं ते खाव बोललाय, पूर्ण खर्च करणार आहे अश्विन। आता तुम्हाला दाखवतो, बघा तुम्ही। वर्कआउट करून घरी आलोय। घरी मस्ती चालू आहे बारक्यांची, आईची देवपूजा चालू आहे। आता मस्त आंघोळ करतो आणि नाश्ता करतो। आंघोळ नाश्ता दोन्ही झालेला आहे आमचा। आणि आज आम्ही मार्केटला जाणार आहे। माझ्यासोबत आहे स्मितेश
मी स्मितेश आणि तोंड बघायचं येणार ना फिरायला. मार्केटला चाललोय आता, निघालोय. आणि शिवंश चाललाय एअरपोर्टला बापूसोबत. शिवंश येतो आमच्यासोबत, चल ना, चल चल लगेच जाऊ आपण, चल. हो बायकोवर जाऊ आपण, चल. येतो, ठीक आहे, चला. आम्ही निघालो मार्केटला. बाय. नाराज आहे शिवंश. उसका ज्यूस प्यायला थांबलोय, मस्त बिना बर्फचा, चांगला भेटतोय तो. शिवडी स्टेशनच्या ऑपोजिटला आहे. म्हणजे मार्केटला जाऊन आलो आत्ताच. हालत बघा आमच्या दोघांची कशी झाली. काय म्हणतो राघव, सांग कसं वाटलं तुला आज आमच्यासोबत फिरून. हा, ज्यूस पाजला तरी पाणी पितोय. आता मस्त लिंबू सरबत बनवायचा आणि लिंबू सरबत प्यायचा, जेवायचं आणि आज आराम करायचा. आज सुट्टी आहे आपल्याला. काय राघव, अबे गप ना. आपल्या कदम फॅमिलीतील सर्वात डेंजरस कॅरेक्टर शिवांश कदम, त्याने आपल्या देशासाठी खूप महत्त्वाचं काम केलं. जे तुम्ही बघताय आता, इराण इराक यांचं युद्ध चालू आहे, त्यासाठी त्यांनी एक गाडी विकत घेतली आहे, नवीन गाडी. क्रूड ऑइल आपल्याकडे येत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी आज पप्पासोबत जाऊन डीमार्टला एक गाडी आणली आहे. आणि तो बोलतोय देशासाठी मी दुसऱ्या देशात जाणार आणि तिथून क्रूड ऑइल ह्या गाडीत भरून घेऊन येणार. बघा किती मोठा विचार आहे एवढ्या लहान बाळाचा. तुम्ही पण काहीतरी शिका ह्याच्याकडून. काय शिवांश, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट कशी काय केली तू, सांग ना, ह्यांना सांग. तू ही गाडी घ्यायला पैसे कुठून आले, ही गाडी घ्यायला पैसे कुठून आले माहित नाही. हा, सांग ना. तुटलं नाही ते, आता त्याच्यामध्ये आपण ऑइल भरणार. टाक इथं. काय बोलायचं तुला शिवांश, हा, का नाही बोलायचं. हे बघ ना, सांग ना त्यांना. गाडी कोणी दिली, गाडी डीमार्टने दिली. आणि पैसे माहित नाही, माझ्या पप्पांनी पैसे असं काहीतरी बोलते आणि मार खाते. हा म्हण, एअरपोर्टचा ड्रायव्हर म्हण. तिथं पण गाड्या भेटतात असल्या, त्याच्यामध्ये पेट्रोल भरायचं एअरपोर्टचे. काय बनणार आहे मोठा झालं, मी काय तरी बनवू, तू तुझं सांग. पहिला तू मोठी आहे, तू बन पहिला. काय बनणार आहे सांग मला. तू पहिला बन. डॉक्टर बनणार आहे, पोलीस बनणार आहे, एअरफोर्स बनणार आहे, एरोप्लेन चालवणार आहे, कपडे एरोप्लेन चालवणार आहे. एरोप्लेन चालवायला वाशिना का बोलायला येते का तुला, वाशिना का. वाशिना का बोलवा. युट्यूबला टाकणार आहे मी. दादा काय बोलतो, दादा. दुपारी मस्त आराम करून लिनन नको, कॉटन. आता आलोय मी मित्राच्या दुकानात. हा मित्र आहे अग्रवाल कॉलनी वाशी नाका, त्याचं दुकान आहे मस्त कपड्याचं. ब्राईट कलर घे मला. मस्त कपडे भेटतात इथं. संपूर्ण वाशी नाका इथेच कपडे घेतो. दुकानाचा माल इथं आहे. हा,
आणि हे आहेत काय होतं माहिती का? रॉयल फॅशन बुटीकचे मालक प्रवीण फडतरे. हाय नमस्कार. नमस्कार. हे ना हे मोठं नको आहे. आणि हे आपले अश्विन मित्र शॉपिंगला आलेत आज. पॅन्ट पसंत करतात. ही मी घेतली ट्रॅक पॅन्ट आहे आणि टी शर्ट बघतो 1-2-3 सर्व प्रकारचे कपडे भेटतील. जीन्स हे आहे, खराब झाले प्रवीण. जीन्सचा स्टॉक बघा इकडे तुम्ही. प्रवीण हे बघ, इथे खराब झाले. हा जीन्सचा स्टॉक आहे आणि हा टी शर्टचा स्टॉक आहे. सगळ्या व्हरायटीचे टी शर्ट भेटतील. फुल, हाफ, दुसरी कॉलर, त्याच्यात अजून एक काय पॅन्ट व्ही आणि इथे समोर शर्ट आहेत. खराब झाले. फॉर्मल शर्ट, कॅज्युअल शर्ट, फॅन्सी शर्ट, प्रिंटेड शर्ट्स आणि इथे मागं लागतं ना, उलटं मागं. आणि हे आहे कुर्ता सेक्शन. प्रत्येक असेच का लहान ना प्रवीण? फेस्टिवलसाठी आहे ना. कुर्ती भेटून जातील इथे तुम्हाला. वाढली कमर. आणि हा लॉयल सेल्समॅन आहे संकेत पवार. सकाळी ग्राउंड, दुपारी दुकानात. ह्या मटेरियल मध्ये आहेत का? ह्या मटेरियल मध्ये अश्विन प्रत्येक महिन्याला कमीत कमी 2-3 जोडी तर कपडे घेतोच इथून. ठीक आहे, ही best. एकदम ट्रस्टेड कस्टमर आहे प्रवीणचा. हे पण चालेल तुला फॉर्मल. हा. हे पण घे. फॉर्मली घालायला हे पण चालेल. हे चालते ना पूर्ण. मी पण बघतो टी शर्ट वगैरे, शर्ट वगैरे काय पसंत पडतंय काय नाही. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. बाकी जर तुम्हाला आजचा ब्लॉग संपूर्ण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.